संघाचा विजयादशमी उत्सवासाठी रेशीमबाग सज्ज झाली आहे। संघाचा विजयादशमीचा उत्सव राजकीय वर्तुळात एक मोठा चर्चेचा विषय असतो। देशातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरसंघचालक या दिवशी संघाची भूमिका स्पष्ट करतात। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देखील गणवेशात उपस्थित आहेत। देशातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आज असलेल्या उत्सवाला महत्त्व प्राप्त झालं। 1925 मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली। तेव्हापासून विजयादशमीच्या कार्यक्रमाची आणि सरसंघचालकांच्या भाषणाची परंपरा 90 वर्ष अखंड सुरू आहे। साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला शिर्डीमध्ये सुरुवात झाली। यंदाचा साईबाबांचा 97वा पुण्यतिथी उत्सव आहे। 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात काकड आरतीनंतर साई प्रतिमा आणि पोथीची शोभा मिरवणूक काढून केली जाते। विजयादशमी हा उत्सवाचा मुख्य दिवस असतो। त्यानिमित्तानं साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवलं जातं। गेल्या अनेक वर्षांची शिवसेनेची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यासाठी दादरचं शिवाजी पार्क मैदान सज्ज झाले। न्यायालयानं नेमून दिलेल्या आवाजाच्या मर्यादेचं पालन करण्यासाठी शिवसेनेनं मैदानाभोवती साऊंड बॅरियर उभारले। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मैदानाभोवती मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। शिवसेना भाजपमधील मतभेद विकोपाला गेले असल्याच्या वातावरणात पार पडत असलेल्या या मेळाव्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले। लोकल ट्रेनची सजावट आणि पूजा करून चाकरमान्यांनी लोकल ट्रेनबाबत आपली कृतज्ञता व्यक्त केली। दसऱ्याची सुट्टी असल्यानं एक दिवस आधीच विजयादशमी साजरी केली। तिरुमला देवस्थान समितीकडून दरवर्षी कोल्हापूरच्या महालक्ष्मीसाठी देण्यात येणारा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला। हा शालू महालक्ष्मीला नेसवण्यात येणार आहे। आतापर्यंत पत्नीच्या नात्यानं देण्यात येणारा हा शालू यंदा मात्र मातेच्या नात्यानं देण्यात आलाय। नवरात्रीतल्या अष्टमीला बंगाली बांधवांमध्ये दुर्गा पूजेचं महत्त्व असतं। मुंबईतल्या दादरच्या बेंगॉल क्लबच्या दुर्गोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली। गेल्या 88 वर्ष इथं दुर्गा पूजा आयोजित केली जाते। राज्यात कायदा सुव्यवस्था कायम राहू दे, तसंच बळीराजाला सुख येऊ दे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी दुर्गामातेकडे केली। सेना भवनावर भाजप विरोधी पोस्टर्स लावून शिवसेनेनं भाजपला पुन्हा एकदा डिवचलंय। या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेबांसमोर झुकतानाचा फोटो आहे। त्याचप्रमाणे नरेंद्र मोदींना गर्विष्ठ म्हणूनही हिणवण्यात आले। शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या या पोस्टरमुळे युतीमध्ये असलेला तणाव पुन्हा एकदा समोर आलाय। शिवसेनेच्या गर्विष्ठ पोस्टरबाजीवर भाजप नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। शिवसेनेनं भाजपला सहन केलं की नाही ते माहीत नाही, मात्र सत्ता टिकवायची आहे म्हणून आम्ही सहन करत असल्याची प्रतिक्रिया बापट यांनी दिली। योग्य वेळी निर्णय घेणार असल्याचंही बापट नमूद करायला विसरले नाहीत। मुंबई तेजपाल हॉलमध्ये बॉम्बे दुर्गा पूजा समिती गेल्या 86 वर्षांपासून दुर्गा पूजेचं आयोजन करते। गेल्या अनेक सामाजिक उपक्रम या समितीतर्फे राबवले जातात। दुर्गाष्टमी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून नृत्य सादर करण्यात आलं। नवरात्र उत्सवानिमित्त श्री तुळजाभवानीची महिषासूर मर्दिनी अलंकार स्वरूपात महापूजा मांडण्यात आली। तुळजाभवानीनं महिषासूर राक्षसाचा वध केल्याची आख्यायिका आहे। आता त्रिशूल घेऊन देवीनं महिषासूर राक्षसाचा वध केला होता। अशा या तेजस्वी श्री तुळजाभवानी मातेचं भव्य रूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। सिंचन घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून त्यांची चौकशी करण्यात आली। तब्बल 5 तास अजित पवार यांची चौकशी सुरू होती। एखाद्या घोटाळा प्रकरणी प्रत्यक्षात चौकशीला सामोरे जाणारे पवार कुटुंबातले अजित पवार हे पहिलेच नेते आहेत। त्यामुळे त्यांच्या चौकशीबाबत राजकीय विश्वात मोठी चर्चा आहे। जायकवाडीला पाणी सोडण्यावरून पेटलेला वाद न्यायालयाबाहेर मिटवायला हवा असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले। सरकारनं वेळेवर हस्तक्षेप करायला हवा होता। भांडण लावण्यास शासनच कारणीभूत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केलाय। मराठवाड्याला पाणी मिळणं आवश्यक असल्याचं सांगतानाच वरच्या भागात जास्त पाणी असल्यामुळे असमतोल झाल्याचंही चव्हाण यांनी नमूद केलंय। राज्यातला शेतकरी नैसर्गिक संकटात अडकलेला असताना राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे महसूलच्या माध्यमातून वाळूत गुंतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय। तसंच जळगाव येथील पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येमागे खडसेंसारख्या जबाबदार मंत्र्यांचं नाव आल्यामुळे प्रकरण गंभीर असल्याचा आरोपही विखेंनी केलाय।
मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्हा आणि महापालिका हद्दीत 30% पाणी कपात लागू करण्यात आली आहे। 30% पाणी कपात व्यतिरिक्त शहरात दर बुधवारी पाणी येणार नाही, तर MIDC भागातल्या मुंब्रा, कळवा आणि दिव्यात 2 दिवस म्हणजे गुरुवार आणि शुक्रवारी पाणी बंद राहणार आहे। पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार महापालिकेनं हा पाणी कपातीचा निर्णय घेतलाय। नवी मुंबईच्या दिघा गावातल्या अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला। 31 डिसेंबरपर्यंत घरं रिकामी करून देण्याचं हमीपत्र सादर करण्याची तयारी रहिवाशांनी दर्शवली आहे। पर्यायी निवारा मिळेपर्यंत कारवाई थांबवण्याची विनंती रहिवाशांनी केली आहे। जस्टिस अभय ओक यांनी ही विनंती मान्य करत बुधवारच्या सुनावणीत हे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। मुंबईतल्या कुर्ल्यातल्या सिटी किनारा हॉटेलमध्ये झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर BMCनं कारवाईचा बडगा उगारला। या कारवाईत मुंबईतल्या अनेक बड्या हॉटेलमध्ये सदोष अग्निशमन यंत्रणा असल्याचं पुढे आलंय। 2 दिवसात 200हून अधिक हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे। त्यात बहुतांश हॉटेल्सनं अनधिकृत बांधकाम केल्याचं उघड झालं। या कारवाईत BMCनं पहिला दर्जा दिलेल्या काही हॉटेलचाही समावेश आहे। दक्षिण मुंबईमध्ये एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मधला फ्लॅट तब्बल 40 कोटी रुपयांना विकला गेला। अल्टामाउंट रोडवर लोढा डेव्हलपरची ही साईट सुरू आहे। 2826 चौरस फुटांचा हा फ्लॅट 1,41,543 रुपये पर स्क्वेअर फूट दराने विकला गेलाय। तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर कोणत्याही अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅटला मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे। 5 BHK म्हणजे 7 खोल्यांच्या या फ्लॅट सोबत पर्सनल स्विमिंग पूल आणि टेरेस सुद्धा आहे। औरंगाबादच्या सूतगिरणी चौकातलं SBIचं ATM सेंटर आगीत खाक झालं। या आगीत ATM सेंटरमधील संपूर्ण यंत्रणा जळून खाक झाली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। दरम्यान ATM सेंटरमधील 11 लाख रुपये मात्र आगीत जळालं नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलंय। जळगावचे पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणी संशयित वाळू माफिया सागर चौधरी यांना अटकपूर्व जामिनासाठी नाशिक न्यायालयात अर्ज दाखल केलाय। त्यावर 26 तारखेला सुनावणी होणार आहे। निरीक्षक सादरे यांनी 1 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप सागर चौधरी यानं केला होता। त्या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढलेल्या सादरे यांनी आत्महत्या केली होती। 720 किलोमीटर लांबीच्या कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी सरकार राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प राबवणार आहे। अलिबागपासून या प्रकल्पाची सुरुवात केली जाणार आहे। देशात पूर्व किनारपट्टीला अनेकदा चक्रीवादळाचा तडाखा बसलाय, तर पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ अनेकदा गुजरातकडे सरकल्यानं कोकण किनारपट्टी बचावली आहे। तेव्हा सुदैवी ठरलेल्या कोकणाला चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी काही उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। मुंबईत भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। वांद्रे कुर्ला संकुलात M17 या हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश लँडिंग करावं लागलं। या हेलिकॉप्टरमध्ये 5 जवान होते। सर्व जवान सुरक्षित आहेत। हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडाचा शोध घेण्याचं काम सुरू आहे। राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल 190 कोटींची म्हणजे तब्बल 23,300 मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आली आहे। एकट्या मुंबईतून 22,000 मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत तब्बल 165 कोटी रुपये इतकी आहे। छापात सापडलेले डाळ लक्षात घेता कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचं अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केलंय। हे षडयंत्र असून यामागे कोण आहे याचा पाठपुरावा सरकार करणार असल्याचंही बापट यांनी सांगितलंय। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ करण्यात आली आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे। ST कर्मचाऱ्यांना सध्या 160% दरानं महागाई भत्ता दिला जातो। या निर्णयामुळे आता तो 113% झालाय। समुद्राच्या पाण्याखाली असलेली रंगीबिरंगी आकर्षक माशांची न्यारी दुनिया पाहण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे। पुण्यातील लौकिक क्रिएशन या संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। अक्वेरियमची शोभा वाढवणारे रंगीबेरंगी मासे या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत। प्रदर्शनात माशांच्या जवळजवळ 150 दुर्मिळ जाती पाहायला मिळत आहेत। आता पाहूया काही देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्या झटपट स्वरूपात।
आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावतीचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. देशातली पहिली संपूर्ण स्मार्ट सिटी म्हणून अमरावतीची ओळख प्रस्थापित करण्याचा ध्यास आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबा नायडू यांनी घेतलाय. त्या दृष्टीने गेले अनेक दिवस प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नातून आज आंध्राला मिळणाऱ्या नव्या राजधानीचं भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास 1 लाख लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यासाठी अमरावतीत 7 हेलिपॅड्स आणि 7 तात्पुरते पूल उभारण्यात आलेत. कार्यक्रमाला अनेक परदेशी कंपन्यांचे प्रमुख सुद्धा येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये गोमांस बाळगल्याचा संशय आल्यानं अखलाक नावाच्या व्यक्तीला मारहाण करून हत्या करण्याचा प्रकार पूर्वनियोजित होता असा निष्कर्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानं काढलाय. त्याआधी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यावर आयोगाच्या एका समितीनं या संदर्भात अहवाल तयार केलाय. हरियाणातल्या फरीदाबादमध्ये झालेल्या जळीत कांडातल्या कुटुंबियांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजातल्या दुर्बल घटकांना चिरडण्याचं काम करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या याच मानसिकतेतून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचंही राहुल गांधी म्हणाले. साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून देशात मोदींविषयी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंग्रजी साप्ताहिकातून करण्यात आलाय. साहित्यिकांनी घेतलेली भूमिका चुकीची असल्याचं ऑर्गनायझरनं म्हटलंय. डाव्या आणि पुरोगामी संघटना भारताच्या जनमानसात त्यांची जागा हरून बसल्यात आणि ती जागा परत मिळवण्यासाठी सगळा आटापिटा असल्याचंही त्यांनी म्हटलंय. संसदेचं अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून होणार असल्याचं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलंय. कॅबिनेट समितीची काल बैठक पार पडली. यावेळी आगामी हिवाळी अधिवेशनावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेतला असून याबाबत 26 ऑक्टोबरला पुन्हा एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं गुड न्यूज दिली आहे. केंद्र सरकारच्या बोनससाठी मासिक वेतनाची मर्यादा 3,500 रुपयांवरून तब्बल 7,000 रुपये दरमहा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. संसदेत यासंबंधी विधेयक सादर करण्यात येणार आहे. आम्ही पाकिस्तानात आनंदात आहोत. मुंबईत मुसलमानांना त्रास देऊ नका असा प्रेमाचा सल्ला दिलाय कराचीतल्या मराठी कुटुंबियांनी शिवसेनेला. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं कराचीतल्या मराठी कुटुंबियांशी साधलेल्या संवादात या कुटुंबियांनी हा सल्ला शिवसेनेला दिलाय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी अमेरिकेत दाखल झालेत. नवाज शरीफ यांच्या भेटीमुळे अमेरिका पाकिस्तान दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील असा विश्वास अमेरिकेनं व्यक्त केलाय. पाकिस्ताननं पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा अमेरिकेसमोर मांडलाय. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तसंच दक्षिण आशियामध्ये संतुलन आणण्यासाठी भूमिका घेण्याची विनंती पाकिस्ताननं अमेरिकेला केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.